नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 10 दोषींची शिक्षा आज होणार निश्चित. कुठल्याही क्षणी निकाल अपेक्षित. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर. उद्योगांना कमी दरानं वीज मिळण्यासंदर्भातल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात लवकरच मान्यता मिळेल. मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन. विजय मल्ल्या यांच्यातर्फे 4,000 कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर. 3 देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियममध्ये दाखल. भारत युरोपीय संघाच्या शिखर परिषदेला राहणार उपस्थित. रस्ते अपघातातल्या जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. आणि पंढरपूर तालुक्यात करकंब पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या फटाक्यांचा स्फोट. 40 दुचाकी जळून खाक. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. मुंबईत डिसेंबर 2002 ते मार्च 2003 या काळात झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या दोषींना विशेष पोटा न्यायालय आज शिक्षा सुनावणार असून थोड्याच वेळात याबाबतचा निर्णय जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष पोटा न्यायालयानं काल 10 जणांना दोषी ठरवलं तर 3 जणांची निर्दोष मुक्तता केली. मुंबईत मुलुंड, विलेपार्ले आणि मुंबई सेंट्रल इथं लोकल गाड्यांमध्ये हे बॉम्बस्फोट झाले होते. दोषींमधल्या बहुतेक जणांचा स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या दहशतवादी संघटनेशी संबंध होता आणि भारताविरुद्ध युद्ध करण्याचा त्यांचा इरादा होता असं सरकारी पक्षानं न्यायालयात सिद्ध केलं आहे. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक आज विधानसभेनं मंजूर केलं. 6 महिन्यात जात पडताळणी अपेक्षित असताना ते होत नाही आणि पैशाची मोठी देवाणघेवाण होते असा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी यावेळी केला. तर वेळेवर पडताळणी झाली नाही म्हणून ती झाली असं गृहीत धरून पुढे जावं अशी सुधारणा दिलीप वळसे पाटील यांनी सुचवली. शेवटी 4 महिन्यांची मुदतवाढ देणारं हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. राज्यातल्या 80% कोल्हापूर बंधाऱ्यांमध्ये पाणी थांबत नसून दुष्काळ निवारणासाठी ते दुरुस्त करण्याच्या दृष्टीनं सगळ्या शक्य गोष्टी शासन करेल असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरादरम्यान दिलं. जयदत्त क्षीरसागर यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला. बंधाऱ्यांच्या बिघडलेल्या दरवाजात शेततळी खोदलेली माती वगैरे टाकली तर पाणी थांबू शकतं. हा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिलेला सल्ला शासन स्वीकारत असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांना सरसगट महाराष्ट्रात असा निर्णय आपल्याला घेता येणार नाही. ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जशी आहे, जसं मराठवाड्यामध्ये हे बंधारे फेल गेलेले आहेत, त्या ठिकाणी 1 मीटर उंचीचं प्लग बांधण्याचा निर्णय आम्ही वेळोवेळी घेतलाय. तसं सन्माननीय सदस्य अर्जुन खोतकरांनी सांगितलं तसं सांडवा काही ठिकाणी काढावा लागेल, काही ठिकाणी 1 मीटरची भिंत बांधावी लागेल, काही ठिकाणी गेट दुरुस्त करावं लागतील. त्यामुळे त्याला जनरलाइज करता येणार नाही. त्याला त्या पर्टिक्युलर बंधाऱ्याच्या परिस्थितीप्रमाणे तो निर्णय तिथे घेण्याचे आदेश आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देऊ. नियोजनचा विषय हा नियोजन विभागाकडे आम्ही पाठवू. राज्यात मानसोपचार डॉक्टरांची संख्या कमी असल्याचं आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी सदनात मान्य केलं. तसंच नवीन आकृतीबंध तयार करण्यात येईल असंही स्पष्ट केलं. ज्यावेळी आपण एखाद्या सायकिक पेशंटला औषध देतो त्यावेळी तो जास्तीत जास्त त्या औषधामध्ये गुंगीचं प्रमाण जास्त असते, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त काम अँड क्वाइट राहतो. या बाबतीमध्ये आपण जे काही सांगितलं की याच्यासाठी प्रोटोकॉल आणि उरलेली पदं या बाबतीत निश्चितप्रमाणे पुन्हा एकदा प्रोटोकॉल तपासून याच्यामध्ये काही बदल करावायचा असेल तो निश्चितपणे आपल्या सूचनेच्या अनुसार केला जाईल. आकृतीबंध हा 2007 मध्ये झालाय. 1997 साली झालेला नाही, तो 2007 मध्ये आकृतीबंध झालेला आहे. पण वाढणारी झपाट्याने वाढणारी रुग्णांची संख्या हा संपूर्ण राज्यभराचा विषय आहे. त्यामुळे नवीन आकृतीबंध करणं आवश्यक आहे हे मला मान्य आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चितपणे आकृतीबंधाचा एकदा विचार करून पुन्हा एकदा आपण आकृतीबंध तयार करण्यात येईल. दुसरी महत्वाची गोष्ट आपण सांगितली की जी 4 मेडिकल ऑफिसरची जी पदं आहेत त्याच्यामध्ये सायकॅट्रिस्ट आहेत आणि ते सध्या सायकॅट्रिस्ट म्हणून वरिष्ठ सायकॅट्रिस्टच्या हाताखाली ते सध्या काम करतायत. त्यामुळे टोटल 7 पदं ही सायकॅट्रिस्ट या विषयातली भरलेली आहेत असं मी आपल्याला सांगू इच्छितो.
काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या निलंबनासंदर्भातला मुद्दाही सदनात उपस्थित झाला. निलंबन झालं नसूनही प्रसारमाध्यमांसह तशा बातम्या प्रसारित झाल्याबाबतचा आक्षेप असलम शेख यांनी मांडला. तालिका अध्यक्षांनी काल तसं म्हटलं, परंतु निलंबनाचा ठराव वाचला गेला नसल्यानं निलंबन झालं नाही असं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केलं आणि या विषयावर पडदा टाका असं सांगितल्यानंतर या मुद्द्यावरून सदनात दोन्हीकडचे आक्रमक झालेले सदस्य शांत झाले असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण शुल्क भरण्यासाठी जवळ पैसे नसल्यामुळे ठप्प झालं असल्याचं निवेदन आमदार जगजितसिंग राणा यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. सरकारने केवळ परीक्षा फी माफ करण्याची घोषणा केली. ही फी माफी देखील पूर्ण झालेली नाहीये आणि आज आमची सर्वांची मागणी ही आहे की सरकारने 100% शिक्षण शुल्क माफ करायला हवं. 50 पैशापेक्षा कमी आणेवारी असलेले जे गावं आहेत या सर्व गावातल्या विद्यार्थ्यांची फी जी आहे ती 100% माफ व्हायला हवी आणि जे विद्यार्थी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शिकतायत त्यांना काही निर्वाह भत्ता देखील या सरकारने द्यायला हवा. सरकारने तातडीने याच्या बाबतीत निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आमचं आंदोलन जे आहे ते अजून तीव्र होईल जर तातडीने याच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला नाही तर. उद्योगांसाठीचे विजेचे दर कमी करण्यासाठी अनुदान देण्यासंदर्भात ऊर्जा विभागाचा प्रस्ताव तयार असून लवकरच या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी विदर्भातल्या मिहान प्रकल्पाचं काम संथगतीनं सुरू असल्यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. विशेष आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी विजेचे दर कमी आहेत, मात्र विशेष आर्थिक क्षेत्र नसलेल्या क्षेत्रात नवे उद्योग येण्याच्या दृष्टीनं शेजारील राज्यांप्रमाणे हे विजेचे दर ठरवले जातील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मिहान प्रकल्पात कृषी प्रक्रिया क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. त्यापूर्वी झालेल्या विशेष सत्रात राज्यात होणारे सामाजिक बहिष्काराचे प्रकार रोखण्याच्या दृष्टीनं सामाजिक बहिष्कारांपासून संरक्षण देणाऱ्या कायद्यांचं विधेयक चालू अधिवेशनातच मांडलं जाईल. हा कायदा झाल्यानंतर जात पंचायती टप्प्याटप्प्यानं समूळ नष्ट होतील असा विश्वास गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी यासंदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित करत जात पंचायतीवर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मागणी केली. या चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी सांगितलं की या विधेयकाचा अंतिम मसुदा तयार असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी चर्चा करून प्रारूप ठरवण्यात येईल. गेल्या 5 वर्षात विद्यमान कायद्याअंतर्गत जात पंचायतीच्या कुप्रथांविरोधात 68 गुन्हे दाखल झाले असून 770 आरोपींवरती कारवाई झाल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांनी या चर्चेदरम्यान बोलताना जात पंचायतीमधील कुप्रथांना विरोध आहे, मात्र अनेक वर्ष तंटे सोडवणारी जात पंचायत बंद करणं हे हजारो वर्षांची परंपरा मोडीत काढण्यासारखं आहे असं सांगितलं. या कायद्याला आपला विरोध राहील असं राठोड यांनी बोलताना स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरेबिया या 3 देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं दाखल झाले. मालबिक मेट्रो रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधान आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. युरोपीय संसद आणि बेल्जियमच्या संसद सदस्यांची ते भेट घेतील. तसंच बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांच्याशी ते चर्चा करतील. भारत युरोपीय संघाच्या शिखर परिषदेला ते उपस्थित राहतील आणि भारतीय समुदायाला संबोधित करतील. त्याचबरोबर नैनितालपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवस्थळ या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नियमित उपयोगाची आशिया खंडातली सर्वात मोठी दुर्बीण बेल्जियममधून रिमोट टेक्निकल ॲक्टिव्हेशन तंत्रज्ञानाच्या मदतीनं कार्यान्वित करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी अमेरिकेतल्या वॉशिंग्टन DC इथं होणाऱ्या 4थ्या अणुसुरक्षा परिषदेला उपस्थित राहणार आहेत. अणुसुरक्षा बळकट करण्याविषयी आणि अणुतंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेविषयी भारतानं हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान या परिषदेत अहवाल सादर करतील. वॉशिंग्टन इथं पंतप्रधान काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान सौदी अरेबियाला जाणार असून या भेटीत ते 2 भारतीय कंपन्यांना भेट देणार आहेत. तसंच सौदी नेतृत्वासोबत व्यापार आणि गुंतवणूक या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांबाबत द्विपक्षीय चर्चाही करणार आहेत. रस्ते अपघातातल्या जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना पोलीस किंवा अन्य यंत्रणांकडून नाहक त्रास होऊ नये यासाठी या संदर्भातल्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयानं आज मंजुरी दिली.
संकट काळात मदत करणाऱ्या व्यक्तींना यंत्रणांचा अकारण त्रास होऊ नये यासाठी केंद्र सरकारनं या मार्गदर्शक तत्वांना व्यापक प्रसिद्धी द्यावी असे निर्देशही न्यायमूर्ती व्ही गोपाळ गौडा आणि अरुण मिश्रा यांच्या पीठानं आज दिले. करोडो रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यातर्फे 4,000 कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. मल्ल्या यांचे वकील CS वैद्यनाथन यांनी हा प्रस्ताव बंद लखोट्यातून न्यायालयासमोर सादर केला. या प्रस्तावावर बँकांनी एका आठवड्यात प्रतिसाद द्यावा असं सांगून न्यायालयानं पुढची सुनावणी 7 एप्रिलला ठेवली आहे. मल्ल्या यांचा भारतात परतण्याचा विचार आहे किंवा नाही याबाबत मात्र वैद्यनाथन यांनी मौन बाळगलं. विजय मल्ल्या यांनी बँकांचे 9,000 कोटी रुपये थकवले असून सध्या ते परदेशात असल्यानं त्यांच्यावर कारवाई कशी होणार अशी बँकांची चिंता होती. अहमदनगर जिल्ह्यातले माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या साई कृपा साखर कारखान्यानं पंजाब नॅशनल बँकेचं 287 कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्यानं बँकेनं त्यांच्या संपत्तीच्या जप्तीची कारवाई केली आहे. साई कृपा साखर कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून घेतलेल्या 287 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 26 कोटी रुपयांचा हप्ता थकल्यानं या बँकेनं रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 महिन्याची नोटीस देऊन ही प्रतिकात्मक कारवाई केली. श्रीगोंदा, कर्जत, आष्टी, जामखेड, करमाळा आदी भागातल्या शेतकऱ्यांचे सुमारे 36 कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. ते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची आंदोलनं सुरू आहेत. मात्र या कारखान्याच्या कर्जफेडीसाठी 45 दिवस बाकी आहेत. संस्थेचे 4,500 सभासद असून आम्ही एकत्र बसून यातून मार्ग काढू आणि शेतकऱ्यांचे आणि बँकांचे पैसे परत करू असं बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पंढरपूर तालुक्यातल्या करकंब पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या शोभेच्या दारूचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत 40 दुचाकी जळून खाक झाल्या. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे या दारूनं पेट घेतला आणि त्यांनी जवळच उभ्या केलेल्या दुचाकींनाही वेढलं. अग्निशमन दल आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी तसंच पाणी आणि खताचं योग्य नियोजन केलं तर यशस्वी शेतीचं फळ नक्की शेतकऱ्यांच्या पदरी पडतं. पाहुयात हा एक वृत्तांत. अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात लोणी गावातले शेतकरी बाळासाहेब भागवत यांच्याजवळ 22 एकर शेती आहे. त्यापैकी भागवत यांनी 3.25 एकरात यावर्षी तायवान या जातीच्या 4,000 पपई रोपांची बेड पद्धतीनं लागवड केली. त्यावर योग्य खत आणि पाण्याचं नियोजन करत तब्बल 200 टन पपईचं उत्पादन घेतलं. 3 एकराचं ठिबक आणि पपईचं रोप वगैरे सगळं तयार करून आजपर्यंत 2.5 लाख रुपये खर्च आला आणि जवळपास 6.5 लाख रुपये याच्यातून उत्पन्न झालं. आणि या बाबतीत खूप मेहनत करून हे सगळं फळ आणि व्यापाऱ्याला मार्केटिंग बरोबर कुठं काय भाव चालू आहे त्या व्यापाऱ्याला बोलावून जवळपास 6.5 लाख रुपये याच्यातून म्हणजे उत्पन्न झालं आणि जवळपास 4 लाख रुपये याच्यातून बचत झाली आहे. वजन जास्त आहे आणि वजन असल्यामुळं फळाला वजन असल्यामुळं आणि जे मार्केटचे व्यापारी येतात ते कच्ची फळं तोडून नेतात. त्यामुळे कच्च्या फळाला पिकल्या फळापेक्षा वजन जास्त असतं. पपई मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्याच्या एवढ्या मोठ्या उत्पन्नाची दखल इतर जिल्ह्यातले व्यापारी सुद्धा घेऊ लागले. ते स्वतः भागवत यांच्याकडून नगद खरेदी करत हा माल घेऊन जातात. परिसरातले अनेक शेतकरी सुद्धा पपई शेती पाहायला येतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज, पाण्याची सुविधा, ठिबक सिंचनासाठी पैसे द्यावेत अशा प्रकारचं धोरण अवलंबण्याची गरज असल्याचंही भागवत यांनी सांगितलं. यावेळी कृषी विभागाकडून आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत झाली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. कुणाचीही मदत न घेता केवळ अथक मेहनतीच्या जोरावर भागवत यांनी इतर शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. दूरसंचार क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांमुळे चिमणी हा पक्षी आता दुर्मिळ होत चाललाय. मात्र मानवानं पुढाकार घेतला तर चिमण्यांसारखे या जीवसृष्टीतील नामशेष होऊ पाहणारे घटक टिकू शकतात हे परभणीच्या बोधने कुटुंबानं दाखवून दिलंय. चिमण्यांना घरटं करणं सोपं व्हावं म्हणून परभणीच्या बोधने कुटुंबियांनी त्यांच्या घरातल्या छतावर लाकडी पेट्या आणि फायबरचे पाईप बसवले आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्या दिवसभर वास्तव्य करतात. कुटुंब प्रमुख महादप्पा बोधने या चिमण्यांची विशेष काळजी घेतात. मोबाईलचा वापर असल्यामुळं
चिमण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आता मी म्हणतो चिमण्याला बघावं थोडी संरक्षण द्यावं म्हणून मी काय घरटी बांधली. जवळ 10-12 घरटी आहेत. चिमण्याचं सकाळी तांदूळ पाण्याची व्यवस्था करतो. सकाळी मला अर्धा तास पाण्यासाठी आणि तांदळासाठी वेळ द्यावा लागतो आणि संध्याकाळी सुद्धा 4च्या सुमारास पाणी आणि तांदूळ. चिमण्यांसोबतच सुगरण, पोपट, कोकिळा या पक्ष्यांचा वावरही बोधने कुटुंबात आहे आणि सर्व कुटुंबीयच त्यांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. आपण आधुनिक तंत्रज्ञान तर वापरतो, मोबाईल सगळ्यांना हवा आहे, मोबाईलची गरज आहे, परंतु त्यामुळे जे काही पर्यावरणाची हानी होते, जे काही छोट्या मोठ्या पक्ष्यांना त्रास होतो त्याच्याकडे लक्ष द्यायची आपली तयारी नाही. मागील एक 8-10 वर्षापासून आम्ही हा प्रयत्न करतोय की ज्या चिमण्या आपल्या घरापासून लांब गेल्यात, आपल्या खेड्यापासून वस्तीपासून लांब गेल्यात, त्यांना परत कसं आणता येईल हा एक छोटासा प्रयत्न होता. त्यासाठी त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली. सुरुवातीला 2-4 चिमण्या येतात, आज तो प्रस्ताव वाढलाय. आज जवळपास 200-400 चिमण्याचा वावर रोजच माझ्या घरामध्ये असतो. वेगवेगळ्या दिनांप्रमाणे जागतिक चिमणी दिवसही साजरा होतो, पण शाब्दिक उपदेशांपलीकडे सहसा काही होत नाही. बोधने कुटुंबानं मात्र चिमण्यांचा कलकलाट कायम कसा राहील या दृष्टीनं प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. पर्यावरण आणि जीवसृष्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेला माजी भारतीय नौदल अधिकारी हेरगिरीच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप भारतानं फेटाळला आहे. हा अधिकारी इराणमध्ये अधिकृतरित्या व्यवसाय करत असताना त्याला त्रास दिला जात होता असं भारतानं केलेल्या चौकशीत आढळलं असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या अधिकाऱ्याच्या पाकिस्तानमधल्या उपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याचं इराणमधून अपहरण झाल्याचा संशय भारतानं व्यक्त केलाय. या अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतरच खरी माहिती मिळणार असल्यानं राजनैतिक प्रक्रियेच्या माध्यमातून या अधिकाऱ्याला चर्चेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी भारतानं केली आहे. हा अधिकारी काही वक्तव्य करत असल्याचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं प्रसिद्ध केल्यानंतर तो फेटाळून भारतानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आणि आता बघूया पुणे, गडचिरोली आणि बुलढाण्याच्या काही बातम्या. रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी लावून देतो असं सांगून 3 युवकांकडून 15 लाख रुपये हडपणाऱ्या 4 भामट्यांना गडचिरोली इथल्या अहेरी पोलिसांनी अटक केली आहे. मारुती पोटे, शारदा बागडे, अमोल खोब्रागडे आणि विकास सिंग उर्फ शशी ठाकूर अशी या आरोपींची नावं आहेत. सिरोंचा तालुक्यातल्या असर अली इथले 3 युवक नोकरीच्या शोधामध्ये होते. ही संधी साधून आरोपींनी रेल्वे अधिकाऱ्यांशी आपले घनिष्ठ संबंध असल्याचं खोटं सांगून रेल्वेत नोकरी देण्याचं आमिष त्यांना दाखवलं. नंतर प्रत्येकाकडून 5 लाख रुपये याप्रमाणे 15 लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे मिळताच पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधित युवकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यापैकी मारुती पोटे सध्या चंद्रपूर कारागृहामध्ये असून उर्वरित 3 आरोपींना नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं सर्व आरोपींना 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत बुलडाणा शहरातील बेरोजगारांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय झाडे यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं. केंद्र सरकारनं प्रथमच शहरी बेरोजगारांसाठी नागरी उपजीविका अभियान ही योजना आणली असून यामध्ये बुलडाणा नगर परिषदेची निवड झाली असल्याची माहिती बुलडाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकारी झाडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना यावेळी धनादेशांचं वाटप करण्यात आलं. अनेक मान्यवरांनी यावेळी शासकीय योजनांची माहिती बेरोजगारांना करून दिली. बुलडाणा नगर परिषदेचे नगरसेवक, कर्मचारी, नागरिक आणि बेरोजगार यावेळी उपस्थित होते. पुणे शहरात सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या वतीनं सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब सुरू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त के पाठक यांच्या हस्ते या लॅबचं उद्घाटन झालं. सध्या सोशल मीडियाच्या गैरवापरातून पैशांची फसवणूक, अश्लील क्लिप्स, घर खरेदी फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे होत असतात. मुंबई पाठोपाठ पुण्यामध्येही या गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यावर निर्बंध घालण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर ही लॅब तयार करण्यात आल्याचं अतिरिक्त आयुक्त CH वाकडे यांनी यावेळी सांगितलं. शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी पुण्यातल्या सेनापती बापट मार्गावरच्या महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ कार्यालयावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि शेती महामंडळ कामगार लढा कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. सुमारे 2000 शेतमजूर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे महामंडळाची 281 एकर जमीन विकून त्याची 50% रक्कम कामगारांना देण्यात यावी, कामगारांच्या घरासाठी प्रत्येकी 2 गुंठे जमीन देण्यात यावी, 2008 पासून 2013 पर्यंतचा कामगारांना थकीत बोनस मिळावा यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून शेती महामंडळाच्या कार्यालयाजवळच तृप्ती देसाई आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुणे, गडचिरोली आणि बुलढाण्यातल्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आता पाहूयात नागपूर, जालना आणि यवतमाळच्या काही बातम्या। कापसाचं पीक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असल्यानं या पिकाच्या व्यवस्थापनातल्या त्रुटी दूर होणं गरजेचं आहे, असं मत डॉक्टर PN रसाळ यांनी व्यक्त केलं आहे। नागपूर कापूस विकास संचालनालय, कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीनं धुळे इथं 1 दिवसाच्या हंगामपूर्व कापूस पीक परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। कापूस पिकाच्या अर्थकारणात लांब धाग्याच्या कापसापेक्षा मध्यम धाग्याच्या देशी सुधारित वाणाला बाजारपेठेत जास्त किंमत मिळेल आणि ते हंगामाला पूरक आहे, असं मत प्राध्यापक संजाणे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। या परिसंवादात हवामान बदल, कापूस उत्पादकांच्या समस्या, कीड व्यवस्थापन, बियाणं नियोजन या विषयांवर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातले शेतकरी या परिसंवादात सहभागी झाले होते। शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता अनेक पिकं घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्यांच्या समस्या कमी होऊन त्यांचं जीवन सुकर होईल, असं हेल्पेज इंडियाचे संचालक प्रकाश बोरगावकर यांनी म्हटलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या 35 शेतकऱ्यांच्या पत्नींना प्रत्येकी 15,000 रुपयांची मदत त्यांच्या हस्ते देण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। पांढरकवडा इथं झालेल्या या कार्यक्रमाला वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आम्हाला मिळालेल्या या मदतीचा उपयोग आमच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी करू, असं या महिलांनी यावेळी स्पष्ट केलं। केंद्र सरकारनं सराफांवर लावलेला अबकारी कर रद्द करावा या मागणीसाठी जालना रेल्वे स्थानकात सराफ असोसिएशननं नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस रेल्वे गाडी रोखून आंदोलन केलं। प्रशासन आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे रेल रोको आंदोलन केलं असल्याचं जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष महेश दुसाने यांनी सांगितलं। गेल्या अनेक दिवसांपासून व्यापार बंद ठेवल्यामुळे कारागिरांवर बेकारीचं संकट ओढवलं आहे। त्यामुळे सरकारनं या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी सराफ व्यापारी आणि कारागिरांनी यावेळी केली। मेक इन इंडिया अभियानात सहभागी व्हावं आणि भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ऑस्ट्रेलियाच्या उद्योगपतींना केलं आहे। मेक इन इंडिया परिषदेचं उद्घाटन करताना ते सिडनी इथं बोलत होते। थेट परकीय गुंतवणुकीचे निकष शिथिल करण्यात आल्यामुळे रेल्वे, संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीला मोठा वाव असल्याचं जेटली म्हणाले। मेक इन इंडिया उपक्रमामुळे उत्पादनाला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती होणार असल्यानं देशाच्या विकासाच्या दृष्टीनं हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचं उद्योगपतींनी म्हटलं आहे। भारतामधल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळणार असल्यानं ऑस्ट्रेलियातल्या उद्योगांनी या गुंतवणुकीत आणखी वाढ करावी असं आवाहन जेटली यांनी ऑस्ट्रेलियाचे ट्रेझरर स्कॉट मॉरिसन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेच्या वेळी केलं। मॉरिसन यांनी देखील भारतात गुंतवणूक करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक असल्याचं सांगितलं। 2018 साली होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलंय। गटातल्या शेवटच्या सामन्यात कोची इथं तुर्कमेनिस्ताननं भारताला 2-1 असं पराभूत केलं। पूर्वार्धात भारत 1-0 आघाडीवर होता। संदेश झिंगणनं 27व्या मिनिटाला हेडरवर गोल करत भारताचं खातं उघडलं, मात्र उत्तरार्धात 2 गोल झळकावत तुर्कमेनिस्ताननं विजय मिळवला। या पराभवामुळे ड गटात भारत केवळ 3 गुणांसह तळाला राहिला आहे। भारतानं फक्त गुआमला नमवत या पात्रता फेरीत एकमेव विजय नोंदवला होता। जाणून घेऊयात हवामानाची स्थिती। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे। हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 10 दोषींची शिक्षा आज होणार निश्चित, कुठल्याही क्षणी निकाल अपेक्षित। राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठी मुदतवाढ देणारं विधेयक विधानसभेत मंजूर। उद्योगांना कमी दरानं वीज मिळण्यासंदर्भातल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात लवकरच मान्यता मिळेल, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत निवेदन। विजय मल्ल्या यांच्यातर्फे 4,000 कोटी रुपयांचं बँक कर्ज फेडण्याचा प्रस्ताव आज सर्वोच्च न्यायालयात सादर।
3 देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी बेल्जियममध्ये दाखल. भारत युरोपीय संघाच्या शिखर परिषदेला राहणार उपस्थित. रस्ते अपघातातल्या जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना नाहक त्रासाला सामोरं जावं लागू नये यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांना सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी. आणि पंढरपूर तालुक्यात करकंब पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या फटाक्यांचा स्फोट, 40 दुचाकी जळून खाक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.